हे काय एवढी हलकी साडी? मी हिला नेसू शकत नाही. आज माझा वाढदिवस आहे. काहीतरी खास आणि सुंदर घेऊन यायला हवं होतं. एखाद्या हॉटेलमध्ये पार्टी करायची होती आणि तुम्ही माझा मूडच खराब करून टाकला. काही दिवसांपूर्वी संध्याताईला लग्नाच्या वाढदिवसाला अभिनव भाऊजींनी तिला 10,000ची साडी दिली होती आणि ही साडी 2,000ची वाटते. तुम्ही आयुष्यभर असंच थोडक्यात राहणार आहात का? कधीच एखादं उत्तम किंवा महाग गिफ्ट देऊ शकत नाही? पल्लवी साडी पलंगावर फेकत म्हणाली. तिचं हे बोलणं ऐकून अभयचं हृदय थांबून गेलं. किती दिवसांपासून तो पैसे एकत्र करत होता. पल्लवीला नेहमीच तक्रारी असतात. यावेळी त्याला वाटलं होतं ती खुश होईल, पण तिचं वागणं अजूनही बदललं नाही. पल्लवी प्रत्येक गोष्टीत अभयला आपल्या भाऊजींसोबत तुलना करत होती. अभय एका साध्या प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. त्याचा पगार स्थिर असतो. त्यामध्ये घराचा खर्च आणि कुटुंब चालवावं लागतो. तर अभिनव भाऊजींना स्वतःच्या वाडवडिलांचा मोठा व्यवसाय आहे आणि त्यांच्याकडे पैशाची काहीही कमतरता नाही. भाऊजी ताईसाठी किती सुसंस्कृतपणे आणि उधळून करतात. प्रत्येक पुरुषाला भाऊजींसारखं असायला हवं. मेहनत करा, पैसे कमवा. कसला नवरा आहेस तू? स्वतःच्या बायकोला खुश ठेवू शकत नाही. पल्लवी रूममधून बाहेर निघून जाते. पल्लवी आणि अभयच्या लग्नाला काही महिने झाले होते. दोघेही कॉलेजमध्ये एकमेकांवर प्रेम करत शिकत होते. पल्लवीच्या घरचे तिच्या लग्नासाठी तयार नव्हते, कारण अभयला पगार कमी होता. पण पल्लवी अभयच्या प्रेमामध्ये तुंबली होती. तिला असं वाटायचं की प्रेमाने सर्व काही साधता येईल. पैसा महत्त्वाचा नाही. अभय हुशार आहे. तो अजून पैसा मिळवू शकेल. त्याच्यात दम आहे. अजून तरुण आहे, ताजं रक्त आहे. कष्ट केल्यावर तो शिखर गाठू शकेल, असं ती सांगत असे. पण तिच्या घरच्यांनी तिला समजावलं की तू एक मोठ्या कुटुंबाची आणि श्रीमंत घराची मुलगी आहेस. अशा नोकरी करणाऱ्या कुटुंबात तुझं भविष्य कसं चालणार? पण पल्लवीच्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी बांधली गेली होती. संध्याने तिला खूप समजावलं होतं की लग्न फक्त प्रेमावर टिकत नाही. 100 जबाबदाऱ्या जोडल्या जातात. त्या दोघांना मिळून पूर्ण कराव्या लागतात. तुमचं जीवन आधीचं राहणार नाही. हो ताई, मी अभयला सोडणार नाही. तो एक चांगल्या कंपनीत काम करेल. त्याला चांगलं पॅकेज मिळेल. पल्लवीने ठरवून घेतलं आणि दोघांचं लग्न झालं. अभयच्या घरात त्याची आजी, आई, बाबा आणि 2 बहिणी होत्या. अभयच घरातील एकटा कमावता होता. त्याच्या बहिणी कॉलेजमध्ये शिकत होत्या आणि वडील हृदयविकाराचे रुग्ण होते. घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा भार एकट्या अभयच्या खांद्यावर होता. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस पल्लवीला सगळं काही छान वाटत होतं. पण हनीमूनसाठी अभय तिला जवळच्या एका हिल स्टेशनवर घेऊन गेला. त्यावेळी तिला एक तीव्र अस्वस्थता वाटली. एखाद्या चांगल्या हिल स्टेशनवर घेऊन जाऊ शकत नव्हतास का? अभिनव भाऊजी आणि संध्याताई हनीमूनसाठी परदेशी गेले होते. हनीमून तर एकदाच होतो, असं तुम्हीही विचार केला का? तिच्या शब्दात गोड राग होता, जो तिच्या मनाच्या खोलात दडलेल्या अपेक्षांची ओरड करत होता. पण पल्लवी, मी अभिनव भाऊजींसारखा पैसेवाला नाही. मी माझ्या हिशोबाने चांगलंच केलं आहे, अभय समजावून सांगत होता. पण त्याच्या शब्दातही थोडा निराशेपणाचा भास होत होता. हो, पण तू कंपनीतून लोन घेऊ शकला असतास ना? शेवटी माझ्या नातेवाईकांना पण वाटलं असतं की आपण एका चांगल्या ठिकाणी हनीमूनला आलो आहोत. यापेक्षा तर घरीच राहिलो असतो तर बरं झालं असतं. एवढे पण पैसे का खर्च केले? पल्लवीच्या शब्दांमध्ये जास्त नफरत आणि दुःख सामावले होते. तिच्या मनाच्या कोपऱ्यात असलेल्या स्वप्नांची आणि अपेक्षाची खरकन पडलेली भिंत अभयला कुठेतरी चुरगळत गेली होती. कसे तरी 2 दिवस निघून गेले आणि पल्लवी चिडचिडी होत होती. तिच्या मनात असंख्य विचारांची झंझावात येत होती. पण अभय त्याच्या कर्तव्याच्या ओझ्याखाली दबला होता. एके दिवशी पल्लवी रागाने म्हणाली, मी आज रात्रीचं पिक्चरचं तिकीट बुक केले आहेत. लवकर ऑफिसमधून ये. ताई आणि भाऊजी तर कालच पिक्चर पाहून आले आहेत. तिच्या आवाजात एक वेगळीच तणावाची गाज वाजत होती. अभय गडबडीत होता. त्याला एक शांत परिष्करण हवं होतं. पल्लवी, मी लग्नाच्या वेळी खूप सुट्ट्या घेतल्या होत्या आणि आता मला राहिलेलं सगळं काम पूर्ण करायचं आहे. आणि तसंही आज रविवार नाही. रविवारी आपण सगळे मिळून जाऊया. आपण दोघं गेलो तर माझ्या दोन्हीही बहिणी काय विचार करतील? या रविवारी आपण जाऊया. आता पल्लवीचा पारा चढला होता.
तिच्या मनाच्या भीतीच्या उकळत्या पाण्याला एक जोरदार वारा लागला होता. ती रागाने भरलेली होती. अभय संध्याकाळी ऑफिसमधून घरी आला, पण ती एक शब्दही बोलली नाही. जेव्हा अभय बोलायला सुरुवात केली तेव्हा पल्लवी रागाने चोख शब्दात म्हणाली, तुझं आपल्या बायकोच्या प्रती काही कर्तव्य आहे की नाही? कसला नवरा आहेस? आपल्या बायकोसाठी एवढंही करू शकत नाही? आपण दोघं मिळून एक पिक्चर बघायला देखील जाऊ शकत नाही? प्रत्येक वेळी तुमच्या बहिणी असणं गरजेचं आहे का? भाऊजी आणि ताईसुद्धा लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर एकटे पिक्चर बघायला जातात आणि एक तू आहेस, कधीही हो म्हणत नाही. एक दिवस ऑफिसचं काम सोडू शकला नसतास का? ती बोलून बसली. तिच्या मनात दडलेल्या अपेक्षांची आणि दुःखाची गाथा बाहेर आली होती. अभयचा चेहरा गडद झाला. त्याला सहन करण्याची शक्ती कमी होत चालली होती. तो आतून दुःखी होता, पण त्याच्या कुटुंबात शांती राहावी म्हणून त्याने आपल्या भावना दाबून ठेवल्या. त्याचं मन ओसड होतं, पण तो सगळं ऐकून घेत होता. पल्लवीला समजावणं आता व्यर्थ होतं. तिच्या मनात एक असं दुःख होतं ज्याचं तिला शब्दांनी व्याख्या करता येत नव्हती. पल्लवी, तू तर लग्नाआधी म्हणाली होतीस की तू माझ्याबरोबर प्रत्येक परिस्थितीत राहशील, पण तू रोज रोज भाऊजींबरोबर माझी तुलना करत राहिलीस तर ना तू खुश राहणार आणि ना मी खुश राहू शकतो. त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, स्वतःचा पैसा आहे आणि माझी तुलना त्यांच्याशी करून तुला दुःखाशिवाय काहीच मिळणार नाही. मी प्रयत्न करतो की तुला आनंदी ठेवू, माझ्या कुटुंबाला खुश ठेवू. अभय त्याच्या गोड गोड शब्दात तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या शब्दांची गोडी तिच्या जखमांना बांधणार नाही. अभय पुढे म्हणाला, दिवस रात्र ऑफिसमध्ये झिजतोय, ओव्हरटाईम करतोय, जेणेकरून सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील. अजून माझ्या दोन्हीही बहिणींची लग्न उरकायची आहेत. हे सगळं माझ्या खांद्यावर आहे पल्लवी. तू जर माझ्या पाठीशी उभी राहिली नाहीस तर मी एकटा हे सगळं कसं निभावू शकतो? मला तुझी साथ हवी आहे पल्लवी. आयुष्य जगण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नाही, मला तुझं समजूतदारपण आणि प्रेमही तितकंच महत्त्वाचं आहे. घर कधीच फक्त एका माणसाच्या कष्टावर टिकत नाही, त्याला प्रत्येक पावलावर बायकोची साथ लागते. तू समजून घेतलंस तरच आपण दोघं मिळून या जबाबदाऱ्या पार करू शकतो, नाहीतर आयुष्यच थांबून जाईल. पल्लवी, जर बायको समजूतदार असेल तर संसार फुलतो, पण रोज टोमणे मारून, वाद घालून, इतरांशी तुलना करून तू मला आणि स्वतःलाही त्रास देतेस. असं असेल तर आपलं उरलेलं आयुष्य कसं जाणार? काय अर्थ आहे अशा संसाराचा? पल्लवी तुटक आवाजात म्हणाली, मला तुझ्या या आदर्शवादी बोलण्याचा राग येतो. ताई म्हणाली होती, पण ऐकलं नाही मी. जर ताईचं ऐकलं असतं आणि तुझ्याशी लग्न केलं नसतं तर मी एका श्रीमंत घरात केली असते. निदान तिथे माझ्या छोट्या छोट्या स्वप्नांवर पाणी तर फिरलं नसतं. जेव्हा मी काहीही मागते तेव्हा कधी आजीच्या उपचारांसाठी पैसे लागतात, कधी बाबांच्या औषधांसाठी, तर कधी तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी. आणि मग माझं काय? माझ्या इच्छांचं काय? हे असंच चालू राहिलं तर मी आयुष्यभर तुमच्या कुटुंबासाठी बळी जात राहीन का? मी इथे राहू शकत नाही. मी काही दिवस ताईच्या घरी राहायला जाते. माझा मूड ठीक झाला की परत येईन. तोपर्यंत मला बोलवण्याचा प्रयत्नही करू नकोस. अभयने हतबलतेने तिला आवाहन केलं. पल्लवी, असं अचानक निघून जाणं योग्य नाही. घरातले सगळे झोपले आहेत. सकाळी उठल्यावर तुझ्याविषयी विचारलं तर मी काय सांगू? त्यांना किती काळजी आहे तुझी. सगळे तुझ्यावर जीवापाड प्रेम करतात, पण तू हे सगळं सोडून निघून जात आहेस फक्त पैशाच्या मागे लागून. मोठेपणाच्या हवेत आपण आयुष्याचं खरं सुख गमावत चाललो आहोत. पण पल्लवी त्याचं ऐकायला तयारच नव्हती. ती कडवटपणे म्हणाली, अभय, पैसा म्हणजेच सगळं आहे. आज ताई आणि भाऊजी किती आनंदात आहेत. प्रत्येक ठिकाणी फिरायला जातात, महागड्या हॉटेलमध्ये जेवतात, पिक्चर बघतात. त्यांचं आयुष्य किती चांगलं आहे. तू फेसबुकवर त्यांचे फोटो बघितले नाहीत का? या जगातलं सगळं सुख तिला मिळालं आहे. तुझ्याबरोबर राहून मला काय मिळालं? फक्त तुझ्या कुटुंबासाठी झिजायला का? पल्लवीने रागाने संध्याला फोन केला. काही वेळातच संध्याने तिच्यासाठी गाडी पाठवली. अभय हतबल होऊन पाहत राहिला, पण पल्लवीने एक शब्दही ऐकला नाही. संध्याताई, मी आले, असं म्हणत पल्लवी ताईच्या गळ्यात पडून रडू लागली. संध्याने तिला जवळ घेतलं, तिचं सांत्वन केलं आणि प्रेमाने जेवणासाठी बोलावलं. शानदार डायनिंग टेबलवर बसलेली पल्लवी विचारत होती, आमचे अभिनव भाऊजी कुठे आहेत? मी त्यांच्यासोबतच जेवणार आहे.
संध्या हसत म्हणाली, ते उशिरा येतील, तू आधी जेवण कर. संध्याने तिला प्रेमाने खायला घालायला सुरुवात केली. जेवणानंतर रात्री संध्या म्हणाली, पल्लवी तू माझ्या खोलीत झोप, तुला आराम करायला हवा. पल्लवी म्हणाली, पण ताई भाऊजी आले तर? संध्या शांत आवाजात म्हणाली, पल्लवी भाऊजी आज येणार नाही, तू निश्चित होऊन झोप. रात्री अचानक पल्लवीची झोप मोडली. ती जागी झाली आणि खालून येणारा गोंगाटा ऐकून तिला धक्का बसला. ती रूममधून बाहेर आली आणि तिथलं दृश्य पाहून तिच्या डोळ्यातलं पाणी सुकलं. अभिनव दारूच्या नशेत होता, डगमगत होता आणि हातातल्या ग्लासातून अजूनही दारू पीत होता. तेवढ्यात जोरात आवाज आला. संध्याच्या गालावर जोरदार चापट बसली होती. ती जमिनीवर कोसळली. डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर अपमानाचा ठसा. पल्लवीने आवंडा गिळला. संध्या हळूवार आवाजात म्हणाली, अभिनव दारू पिऊन तब्येतीला त्रास होईल. दारूने कुणाचं चांगलं झालं आहे का? पण अभिनवचा राग अजून वाढला. तो ओरडला, तू गप्प बस. तू कधीच मला बाप होण्याचा आनंद देऊ शकली नाहीस आणि आज मला आनंद साजरा करायला परवानगीही नाही. माझं लेकरू येणार आहे संध्या. रागिनी माझ्या मुलाला जन्म देणार आहे. पण काय करणार? मला तुला घराबाहेर काढताही येत नाही. माझ्या वडिलांनी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे. व्यवसाय चालवायचा असेल तर मला तुझी सही लागते, नाहीतर तुला केव्हाच फेकून दिलं असतं या घरातून. वांझोटी कुठली? संध्या डोळ्यातील अश्रूंनी लाजिरवाणी झाली. अभिनव पुढे म्हणाला, तुझा उपयोग काय? तू फक्त फोटोसाठी शोभतेस. कंपनी चालवण्यासाठी समाजासमोर आपलं नाटक करावं लागतं, नाहीतर तुझ्यासारख्या अपशकुनीचं तोंडसुद्धा पाहिलं नसतं मी. ही घे, ही अंगठी हिरेची आहे. उद्या फेसबुकवर फोटो टाक. सगळ्यांना वाटलं पाहिजे मी तुझा प्रेमळ नवरा आहे. नाहीतर तुझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल सत्य सांगून टाकेन. आणि हो, तुझा वाढदिवस मैत्रिणीसोबत साजरा कर. मला रागिनीबरोबर फिरायला जायचं आहे. अभिनवच्या तोंडून हे ऐकून पल्लवीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा जीव घुसमटला. इतक्यात संध्या रडत रूममध्ये आली आणि पल्लवीच्या गळ्यात पडून हुंदके देऊ लागली. संध्याचं असं विवळत रडणं पल्लवीच्या हृदयाचा ठाव घेत होतं. ती थरथरत म्हणाली, ताई तू कधीच हे सांगितलं नाहीस. भाऊजींचा असा चेहरा पाहून मला त्यांचा तिरस्कार वाटतो. हा कसला नवरा आपल्या बायकोला अशी वागणूक देतो? कोणी? आणि ही रागिनी आणि मुलाचा विषय काय? तू हे सगळं कसं सहन करतेस ताई? का राहत आहेस इथे? घर सोडून का जात नाहीस? संध्या अश्रू पुसत म्हणाली, कुठे जाऊ पल्लवी? आई बाबांना हे सहन होईल का? दादा वहिनी मला माहेरी राहू देणार नाहीत. मी कधीही आई होऊ शकत नाही हे त्यांना माहीत आहे. आणि पुढचं आयुष्य कोणाच्या आधाराने काढू? ऑफिसमध्ये वेळ जातो, तिथे मी स्वतःला हरवून टाकते. चेहऱ्यावरचे वळ मेकअपमधून झाकते, पण हृदयावरच्या जखमा कशा लपवू? संध्याचं दुःख ऐकून पल्लवीच्या अंगावर काटा आला. ती स्तब्ध उभी राहिली. संध्याच्या असहाय्यतेने तिच्या हृदयाला सल लागला होता. तिची ताई, ज्याला पल्लवी आदर्श मानत होती, अशी अपमानित आणि विवश आयुष्य काढत होती. हे पाहून पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रात्री शांततेत संध्याच्या तोंडून आलेले शब्द पल्लवीच्या कानात रुजले होते. पल्लवी, पैसा, संपत्ती, ऐशो आराम या सगळ्याला काहीच अर्थ नाही जर नवऱ्याचं खरं प्रेम मिळालं नाही तर. आयुष्य तर प्रेमावरच उभं राहतं. मी तुला अभयबरोबर लग्न करण्यासाठी नाही म्हणाले होते, हे खरंय. पण त्यावेळी आई बाबा आणि दादांनी नकार दिल्यामुळे मीही नाही म्हणाले. पण आज मला वाटतं तू योग्य केलंस तुझ्या आवडीच्या माणसाशी लग्न करून. अभयच्या घरचे तुझ्यावर किती प्रेम करतात, तुला किती मान देतात. पैसा आणि संपत्ती समाधान देऊ शकत नाही पल्लवी. फेसबुकवर अपलोड केलेले फोटो फक्त दिखाव्यासाठी असतात. त्या फोटोमागे किती दुःख दडलेलं असतं हे कुणालाही माहीत नसतं. मी कित्येक वेळा तुला हे सांगायचं ठरवलं, पण तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप नको म्हणून गप्प बसले. तुला काळजीत टाकायचं नव्हतं. पण खरं सांगायचं तर तू खूप नशीबवान आहेस पल्लवी. तुला अभयसारखा प्रेमळ नवरा मिळालाय. तो तुझं रक्षण करतो, तुझा मान ठेवतो. अशा नवऱ्याला कधीच दुखवू नकोस. संध्याचे शब्द ऐकून पल्लवीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती अंतर्मुख झाली. ज्या अभिनव भाऊजींचं उदाहरण ती सतत अभयला देत होती, ते फक्त दिखावा होतं. ती अभयला नेहमी पैशाच्या तराजूमध्ये मोजत राहिली, पण त्याचं प्रेम आणि समर्पण कधीच पाहिलं नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर सत्य स्पष्ट झालं.
ताई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी अभयला नेहमी अभिनव भाऊजींसारखं व्हायला सांगत राहिले, पण अभिनव म्हणजे फक्त एक दिखाऊ व्यक्ती आहे. खरा आदर्श नवरा तर अभय आहे, जो प्रत्येक वेळी माझ्या आनंदासाठी झटतो. मी कधीच त्याच्या प्रेमाची किंमत केली नाही. मी त्याच्या पुरुषत्वावर प्रश्न उभे केले, पण खरा पुरुष तोच असतो, जो आपल्या बायकोच्या सन्मानासाठी झटतो, तिच्या जबाबदाऱ्या उचलतो, तिच्या कमतरताही स्वीकारतो. पैसा आणि ऐशोआराम काहीच महत्त्वाचा नाही, जर घरात प्रेमाने भरलेलं कुटुंब नसेल. आमच्याकडे मोठा बंगला नाही, पण छोटंसं प्रेमळ घर आहे. मोठी गाडी नाही, पण छोटी गाडी आहे, जी आमच्या गरजा पूर्ण करते. आमच्या घरात नोकर-चाकर नाहीत, पण आम्ही सर्व एकत्र काम करतो. माझी सासू आणि नंदा मला नेहमी साथ देतात. मी अभयवर अन्याय केला, त्याच्यावर रुसून इथे आले. पण आता मला परत जायचं आहे ताई. मला सकाळी लवकर उठून घर गाठायचं आहे. सगळी रात्र पल्लवीने विचारमग्न राहून काढली. ती स्वतःला माफ करू शकत नव्हती. सकाळी लवकर ती सासरी जायला निघाली. अभयने दरवाजा उघडताच त्याने तिची मिठी मारली. तू आलीस? अजून घरातले सगळे झोपले आहेत. मी विचार करत होतो, तुला कसं परत बोलावू. पल्लवीने रडतच म्हटलं, अभय, मला माफ कर. मी तुझ्या प्रेमाला कधीच समजू शकले नाही. मी सतत तुला दिखाव्याच्या तुलनेत मोजत राहिले. तू तर खऱ्या अर्थाने आदर्शपती आहेस. मला कळलंय, स्त्री आणि पुरुष दोघंही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. दोघांनी मिळून संसाराच्या गाड्याचं सार्थ करायचं असतं. अभयने प्रेमाने तिला आपल्या गळ्याशी लावलं. दोघांचे अश्रू एकमेकांच्या डोळ्यात विलीन झाले. मित्रांनो, स्त्री पुरुष दोघांनी एकत्र येऊन जीवन जगायचं असतं. कधीही आपल्या जीवनसाथीची तुलना दुसऱ्या कोणाशीही करू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता असते आणि काहीतरी वेगळेपणही असतं. त्या कमतरतांना स्वीकारून पुढे जाण्याचं नावच आयुष्य आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.